खूप महत्त्वाच्या सत्रामध्ये आपण भेटतो. इकॉनॉमिक सर्वे आपण करणार आहोत. ही अर्थव्यवस्थेसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इकॉनॉमिक सर्वे 2025. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी 31 जानेवारी म्हणजे आज सकाळी हा आर्थिक सर्वेक्षण 2025 सादर केलेलं आहे, की ज्याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेनं या फायनान्शियल इयर, आता जेव्हा जेव्हा मी हा वर्ड वापरणार आहे FY या वर्डचं मिनिंग आहे फायनान्शियल इयर, नीट लक्षात ठेवा. तर फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम, ज्या की भारताच्या पहिल्या महिला फायनान्स मिनिस्टर आहेत फुल टाइम. पहिल्या महिला इंदिरा गांधी फुल टाइम त्या आहेत. तर त्यांनी सन 2024-25 या फायनान्शियल इयर करता इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो आणलेला आहे, आणि आपण मागच्या वर्षात काय काय केलं, पुढे जाऊन आपण काय काय करणार आहोत याबद्दलची त्यांची जी आर्थिक मतं आहेत ती सांगितली. या सर्वेक्षणानुसार जागतिक अनिश्चितता असून सुद्धा फायनान्शियल इयर 26 मध्ये भारताचा GDP हा 6.3 ते 6.8 च्या श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे. मीन्स वी विल परफॉर्म इन अ गुड स्केल. आपण एक छान पद्धतीमध्ये विकास स्वतःचा घडवून आणणार आहोत असं आता तरी दिसतंय. कारण ग्लोबल ट्रेंड्स हे जाम खतरनाक आहेत. मार्केट दनादन पडलेले आहेत. इंडियन इकॉनॉमीमध्ये सुद्धा आणि इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा हीच हालत आहे. आज आपण एक कॅपिटल मार्केटवरचं पेज पण आपण कंप्लीट करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ मी बनवतोय, तुम्ही इथपर्यंत आलेलात. माझं नाव सौरभ सोनवणे आहे. मला ह्या व्हिडिओवरती क्वेश्चनरचं सुद्धा सेशन बनवायचंय, पण ते ऑन युअर डिमांड असलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना हवंय का की सर हो याचे प्रश्न पण घ्या, तर मग मी नक्कीच घेईल. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खाली कमेंट्स करणं नक्की गरजेचं आहे की हो सर याचे क्वेश्चन्स पण घ्या म्हणून नक्की. तर त्या कमेंट्स मला दिसल्यात आणि त्या मोठ्या संख्येने दिसल्यात तर मी नक्की घेईन. आलेले असाल सेशन लाईक करा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न याद्वारा मी केलेला आहे. आता वित्त मंत्रालयानं सादर केलेलं आर्थिक सर्वेक्षण देशाच्या आर्थिक आरोग्याचं निर्देशांक आहे की इंडियाची इकॉनॉमीची हेल्थ काय बाबा. आर्थिक सर्वेक्षण हे वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स या माध्यमातून हे त्याचं वार्षिक प्रकाशन केलं जातं की पूर्ण वर्षभरात आपण काय केलं आणि पुढचे प्रोजेक्शन काय आहेत. जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे नीट वाचला तर त्याखाली V अनंत नागेश्वरन यांची सिग्नेचर तुम्हाला दिसेल. ते चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. हे ते महत्वाचे व्यक्ती आहेत. उद्या बजेट पण जेव्हा येईल तेव्हा आपल्या फायनान्स मिनिस्टरांचा यांच्याबरोबरचा फोटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आता मी एकदमच पेजेस नुसार जात नाही की हे पहिलं पेज आणि टाकचल त्याला, हे पहिलं पेज टाकचल. मला जे महत्वाचं वाटतंय ते सगळंच घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे. लेट स्टार्ट. इकॉनॉमिक सर्वे 24-25 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवरती लक्ष केंद्रित करण्यावर भर आपण दिलेला आहे. फायनान्शियल इयर 20 ते 24 यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात भांडवली खर्च हा जवळपास 38.8% आपण केलेला आहे. भांडवली खर्च हा ऍसेट क्रिएशन करत असतो, म्हणजे मालमत्तेची निर्मिती करत असतो. त्यामुळे तो अर्थव्यवस्थेसाठी नेहमी झिंगाला चांगला आहे बरं का रे. निवडणुकीनंतर म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2024 भांडवली खर्चात आपण वाढ केलेली आहे. दॅट मीन्स निवडणुकांनंतर सरकारने ऍसेट क्रिएशन वरती परत एकदा भर दिलेला आपल्याला दिसतो. मग आता जरा आपण ह्याच्या नंबर्स मध्ये बघूया की ह्या लोकांनी मुळात म्हणजे इकॉनॉमिक सर्वेची ही एक खूप भारी बाब असते. त्याचे जे हायलाइट्स येतात त्याच्यामध्ये सगळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं आणि फोटो असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला जाम इझी असतं. कम्युलेटिव्ह नंबर ऑफ वंदे भारत ट्रेन्स अँड प्रोडक्शन ऑफ कोचेस. या बाजूला नंबर आहेत बघा. 18 ते 22 दरम्यान 20 वंदे भारत चालू झालं. याचं आधी नाव ट्रेन 18 होतं. आय होप तुम्हाला माहिती असेल. नंतर नाव वंदे भारत आलं. मग त्यानंतर फायनान्शियल इयर 23 मध्ये ते टोटल झाली 10. फायनान्शियल इयर 24 मध्ये टोटल झाल्यात 51 आणि आता ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण त्यांना 68 वरती नेणार आहोत. विच मीन्स आपण एक चांगला आकडा गाठतो. इकडे जरा कोचचं प्रोडक्शन बघा. तर वंदे भारतचे कोच तुम्हाला माहिती आहे किती भारी बनवले गेलेले आहेत. मी बसलोय त्याच्यात, त्याच्यामुळे मी सांगू शकतो की ते बेस्ट इन क्लास. 18 ते 22 दरम्यान 32. फायनान्शियल इयर 23 मध्ये 216. फायनान्शियल इयर 24 मध्ये 672 आणि मग आता ऑक्टोबर 2025 पर्यंतचं टार्गेट आहे 900 कोचेस आपण तयार करतोय. मोठ्या गोष्टी आपण हाती घेतो. नेक्स्ट
इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपल्याकडे एअरपोर्टची संख्या ही मागच्या बजेटनुसार 149 होती. आता उद्या सकाळी फायनान्स मिनिस्टर काय काय आकडा देतात ते बघणं गरजेचं आहे. आता जरा नीट बघा, उडान मधल्या एअरपोर्टची संख्या मार्च 24ला ती 84 होती. डिसेंबर 24 पर्यंत ती वाढून 88 झालेली आहे. उडे देश का आम नागरिक. रिजनल कनेक्टिव्हिटी, नाशिकवरनं दिल्लीची फ्लाईट, नाशिकवरनं गोव्याची फ्लाईट, रिजनल कनेक्टिव्हिटी जिथं दिलेली आहे ते टोटल संख्या झालेली किती? 88. नेक्स्ट, उडानचे रूट्स पण वाढलेले आहेत बघा. जे रूट्स मार्च 24 मध्ये 545 होते ते आता 619 वरती गेलेले आहेत. म्हणजे रूट्स पण वाढलेले आहेत, वेगवेगळ्या फेऱ्या पण त्यांच्या वाढल्यात. रिडक्शन इन ऍव्हरेज कंटेनर टर्न अराउंड टाइम, हे लय महत्वाचं आहे. टर्न अराउंड टाइम म्हणजे काय, तर समजा एखादं शिप हे आपल्या भारताकडे आलं आणि ते इथे आपल्या मुंबई पोर्ट JNPT वरती आलं, समजा त्याला माल उतरवायचा आहे, उतरवून ते परत जाणार. आता हे सगळे शिप जे आहेत ते भाडेतत्वावरती घेतलेले असतात. माल उतरवायला जेवढा वेळ लागला तेवढा तो त्यांचा तोटा आहे, लक्षात घ्या. याला म्हणतात टर्न अराउंड टाइम. तर मित्रांनो, हा जो टर्न अराउंड टाइम आहे मेजर एअरपोर्ट्स वरचा, आर्स तासांमध्ये कॅल्क्युलेट होतो. तो इथे नीट बघा, फायनान्शियल इयर 24 मध्ये तो 48 तासांवरती होता. तो आता कमी करून आपण 30 पर्यंत घेऊन येतो. सिंगापूरमध्ये हे जे डिस्टन्स आहे ते 12-15 तासांचं आहे असं म्हणतात. आता ऑफकोर्स ते पूर्णपणे त्यांचं ऑपरेशनच वेगळ्या पद्धतीत चालतं, पण आता आपण सुद्धा त्या गोष्टीकडे चाललेलो आहोत. टर्न अराउंड टाइम कॉन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. पुढे जाऊया. प्रोग्रेस इन टेलिकम्युनिकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. टेलिकम्युनिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण काय काय केलेलं आहे बघूया. तर हे बघा, आपल्याकडे टॉवर्सची संख्या, हॅलो, टॉवरला आपण कनेक्ट होतो, ती संख्या डिसेंबर 23 मध्ये जी आहे ती 7.9 टू इन्क्रीज होऊन 8.2 पर्यंत गेलेली आहे. नेक्स्ट, लॅक्स मध्ये, ही लॅक्स मध्ये 7.9 लॅक्स ती वाढून 8.2 लॅक्स पर्यंत गेलेली आहे. नेक्स्ट, भारत नेट, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींद्वारा फायबर ऑप्टिक्सचं कनेक्शन दिलं जातं, ती डिसेंबर 23 मध्ये इथे 1000 किलोमीटर पर्यंत म्हटलं गेलेलं आहे. 677 होती, ती वाढून 693 पर्यंत गेलेली आहे. त्याच वेळेला इथे हायस्पीड ब्रॉडबँड जे आहेत त्यांची देखील आपल्याला संख्या आहे ती आपल्याकडे वाढलेली दिसते. ह्याच्यामुळं आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये आपण चांगली प्रोग्रेस करतोय हे या माध्यमातून ते दाखवलं गेलेलं आहे. जल जीवन मिशन. जल जीवन मिशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुम्ही किती लोकांना घरापर्यंत नळानं पाणी पोहोचवतात हे आहे जल जीवन मिशन. याच्यात आपण चांगलं काम केलेलं आहे. जरा इथे नीट बघा, नंबर ऑफ रुरल हाऊसेस, ग्रामीण भागातली घरं, हे 3.2 करोड्स होते, जे वाढून 15.3 कोटी आता झालेले आहेत नोव्हेंबर 24 मध्ये. त्यांनी स्वतःच्याच सरकारचं कंपॅरिझन स्वतःबरोबर केलं की बघा आम्ही किती छान काम करतो. इथे 3×5=15, 3×7=18, 3×7=21, 3×8=24, जवळपास 8 पट चांगलं काम केलेलं आहे या 5 वर्षांमध्ये, असं म्हणण्याचं काम आहे इथे. आता स्टेट ज्यांनी नळानं पाणी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, अरुणाचल प्रदेश, गोवा, हरियाणा, हिमाचल, गुजरात, पंजाब, तेलंगणा आणि मग नंतर येतोय तो मिझोरम. हे सर्व राज्य असे आहेत की ज्यांनी जल जीवन मिशन मध्ये छान काम केलेलं आहे, की ज्यांनी हे फुल कव्हरेज करून दाखवलेलं आहे, लोकांपर्यंत पाणी ग्रामीण भागामध्ये पोहोचवून दाखवलेलं आहे. यात वाईट वाटण्याची बाब हीच आहे, यात महाराष्ट्र नाही आहे. ओके, आजही आपल्या आया बहिणींना डोक्यावरती हांडे उचलून 5-5, 10-10 किलोमीटर हे ट्रॅव्हल करावं लागतं. तुम्ही म्हणाले असलं काही सांगतात का? खरीच अशी सिच्युएशन आहे. जर तुमच्याकडे पण तुम्ही हे अनुभवलेलं असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये पण सांगा की हो सर हे अनुभवलेलं आहे आम्ही. आहे अशी सिच्युएशन. मी आता मागे ह्याला गेलेलो होतो, विदर्भामध्ये गेलेलो होतो, तर तिथे ते जे हंडे आहेत ते प्लास्टिकचे हंडे आहेत, ते अख्या गाडीला लावून ते घेऊन गेलेले होते. ते का तर पोर्टेबलच नाही म्हणे आमच्याकडे, काय दूरवरती जावं लागतंय. विचार करा हालत किती वाईट असेल. नेक्स्ट, प्रोग्रेस अंडर व्हेरियस इनिशिएटिव्स. मग आता सरकारने जी विविध कामं चालू केली, उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना, यांच्या
काय काय झालेलं आहे चला जाणून घेऊया. प्रधानमंत्री आवास योजना हिचे दोन भाग आहे, अर्बन आणि रुरल. तर अर्बन अंतर्गत 1.18 लाख घरं बांधण्यात आलेली आहे, सँक्शन करण्यात आलेली आहेत 25 नोव्हेंबर 2024. ओके, हे सँक्शन आहे, बांधलेले नाहीये, सँक्शन आहे की आम्ही देतो तुम्हाला. अर्बन ट्रान्सपोर्ट, शहरी भागामधलं ट्रान्सपोर्ट. मेट्रो रेल सिस्टम, जरा नीट लक्ष द्या, 1010 किलोमीटर करंटली ऑपरेशनलाइज झालेलं आहे. आणि किती सिटीज मध्ये? 23 सिटीमध्ये. हा आकडा आपल्यासाठी महत्वाचा आहे की मेट्रो आपल्याकडे आतापर्यंत 23 सिटीज मध्ये पोहोचलेली आहे. ऍडिशनल 980 किलोमीटर्स मोजचं काम अजून चालू आहे. नेक्स्ट, अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, अमृत असं या स्कीमचं नाव आहे, जिनं JNNURM ची जागा घेतलेली आहे. यावरती क्वेश्चन येऊन गेला, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हिनं टॅप वॉटर कव्हरेज, शहरी भागामध्ये नळानं पाणी पोहोचवण्यासाठी 70% लोकांना मदत केलेली आहे. सिवेज कव्हरेज वाढलंय. आपण म्हणतोय की जे शहरातनं तयार होणारी वेस्ट आहे त्याच्यासाठी ते कव्हरेज वाढवून 62% ते गेलेले आहेत की आता बाबा रे आम्ही घाण कमी कशी काय करता येईल त्याच्याकडे लक्ष देतोय. स्मार्ट सिटी मिशन 93% प्रोजेक्ट हे कंप्लीट झालेले आहेत 13 जानेवारी 2025 पर्यंत. हे आमचं पुणे याच्यामध्ये 2 नंबरला होतं. मला समजतच नाही की आधी मला किमान अर्धा तास लागायचा असं सिटीत जायला, आता 1 तास का लागतोय. हे स्मार्ट सिटी आलेलं आहे तरी कस काय होत नाही देवालाच माहिती. पण ठीक आहे, आमचं पुणे देखील याच्यामध्ये आहे, हे जास्त महत्वाचं आहे. नेक्स्ट, हा याच्यात मात्र ते आमच्या पुण्यामधले औंध बिंद भाग तेले खतरनाक सुधारलेले आहेत. विचारत असतोय ना, मग ते अख्खा फंड तिकडे गेला की काय, एकदा बघायला पाहिजे. नेक्स्ट, भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे, माफ करा स्थिर राहिला असं हे लोक म्हणतात. जागतिक अनिश्चितता आहे, हे खरंच आहे. तो ट्रम्प तात्या ते आता गडबड ही आहे की त्यांना आज सकाळीच ट्रम्पनं ब्रिक्स देशांना धमकी दिली आहे की तुम्ही जर डॉलर मध्ये तुमची आयात निर्यात करणार नसाल तर याद राखा तुम्ही जो माल आमच्याकडे पाठवतात त्याच्यात आयात निर्यातीवरती आम्ही तुम्हाला सोडणार नाही, मग आम्ही तुमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस लावू. हे करत असताना त्यानं दक्षिण सीमेवरती इमर्जन्सी घोषित केली आहे. तो एक मॅटर तिकडे चाललेला आहे. इराण इराक तो एक तिकडे, वरती रशिया आणि युक्रेन तो एक प्रकार मिटत नाहीये. आता ग्लोबल कंडिशन्स ह्या जाम वाईट चाललेल्या आहेत. अजूनही बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत. आपण एन्व्हायरमेंट बरोबर जो सगळ्याचा सगळा प्रॉब्लेम आपला चाललाय. अमेरिकेमध्ये तिथे म्हणजे जंगल जळायला सुरुवात झालेली होती, अजूनही काही भागांमध्ये आग तशीच दिसतीये. ती हे सगळे ग्लोबल जागतिक अनिश्चितता आहे, प्रॉब्लेम सुरू आहेत. भारताचा वास्तविक जीडीपी दर फायनान्शियल इयर 25 मध्ये 6.4% राहील असा अंदाज आहे. चांगलं काम करतो आपण, गेल्या दशकाच्या सरासरीच्या जवळपास आहे. ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड GVA पण किती प्रोडक्शन करतोय गुड्स आणि सर्व्हिसेसचा, तर असा GVA 6.4 राहील, या दराने तो वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय. तर आता स्टेडी ग्रोथ आउटलुक अक्रॉस द कंट्री ग्रुप्स इथे जागतिक स्तरावरती सांगितलं गेलेलं आहे. हे 23 आहे, हे 24 आहे आणि हे 25 आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एईचा अर्थ काय आहे, तर एईचा अर्थ आहे ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स, बलाढ्य देश. आणि हे EMDES म्हणजे काय, हे बघा इथे इमर्जिंग मार्केट अँड डेव्हलपिंग इकॉनॉमीज. तर हे असं दिसतंय की 25 मध्ये ह्या ज्या गटामध्ये आपण आहोत
त्या ॲव्हरेज ग्रोथने आपण पुढे जातो आहोत म्हणून. ठीक आहे. इंडियाज ग्रोथ रिमेन क्लोज टू द डिकॅडल ॲव्हरेज डिस्पाइट ग्लोबल अनसर्टेनिटीज. मग मगाशी जे आपण वाक्य बघितलं की दशवार्षिकीमध्ये म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये, आता यांना म्हणायचं काय, आता आपण 2025 ची गोष्ट करतोय, तर 15 ते 25 मध्ये जो डिकॅडल ग्रोथ रेट राहिला तर तो ह्या वर्षी देखील कंटिन्यू राहील असं यांना यातून म्हणायचंय. ऍग्रिकल्चर GVA हे बघा, हा फायनान्शियल इयर 25 ग्रीनचा दिलेला आहे. ॲव्हरेज ग्रोथ 15 to 24, मग इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग त्याच्यामध्ये यांनी 21-22 केलेलं आहे कारण त्या वर्षांमध्ये कोरोना होता. तर तो म्हणजे ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट हा पॉझिटिव्ह राहील असं म्हणताय, वाढताना दिसतोय. इंडस्ट्रीजचा GVA वाढताना दिसतोय. सर्व्हिसेसमध्ये मात्र आपल्याला इथे कमतरता येताना दिसतीये. त्याच्यानंतर GVA आणि GDP ह्याचं सुद्धा त्या लोकांनी कंपॅरिझन केलेलं आहे. सर्व क्षेत्रातलं योगदान. कृषी क्षेत्र सतत मजबूत राहिलेलं आहे, सरासरीपेक्षा जास्त कामगिरी ते करताना दिसतंय असं आपल्याला इकॉनॉमिक सर्वे सांगतोय. औद्योगिक क्षेत्राने महामारी पूर्व वाढीचा दर आता मागे टाकलेला आहे. महामारीचा सगळ्यात जास्त, कोविडचा सगळ्यात जास्त फटका हा आपल्या इंडस्ट्रीजला बसलेला होता, स्पेशली प्रोडक्शन वाला इकॉनॉमी. कारण सर्व्हिस सेक्टर तर एक वेळेला ऑनलाईन पद्धतीत जगलं, पण मग मॅन्युफॅक्चरिंगचं काय, तर तो जो दर होता तो आता त्या मागे ते टाकले त्याला आपण सगळ्या गोष्टींना. आता आपण आपली अर्थव्यवस्था एका चांगल्या गोष्टीकडे पुढे निघतीये. सेवा क्षेत्र देखील त्याच्या सामान्य स्तरावरती परत एकदा पोहोचलेलं आहे. आता इथे स्टेबल बँकिंग सिस्टम बद्दल ती लोक बोलतात आहेत बघा, जरा नीट लक्ष द्या. आता इथे काय म्हणतात ते CRAR, कॅपिटल टू रिस्क ॲडिक्वसी रेशो. CRAR हा एक असा दर आहे की जो बँकांनी मेंटेन करायचा आहे सो दॅट ते स्टेबल फंक्शनिंग करू शकतील. एखादा झटका जरी बँकेला बसला तरी तो बँक सहन करू शकेल, तो CRAR. हा सप्टेंबर 22 मध्ये 16 होता, जो आता वाढून 16.7 झालेला आहे सप्टेंबर 24 मध्ये. हा चांगला आहे का, तर हो, हा खूप छान आहे. बेसल 3च्या नियमाप्रमाणे बँकांना किमान भांडवल पर्याप्तता प्रमाण 8% ठेवायचे. कॅपिटल ॲडिक्वसी रेशो किंवा CRAR, कॅपिटल टू रिस्क ॲडिक्वसी रेशो, याची गणना क्रेडिट जोखीम, ऑपरेशनल जोखीम आणि बाजार जोखीम यांना एकत्रित जोखीमेवरती भारित मालमत्तेसह बँकांच्या भांडवलाचं विभाजन करून केली जात असते. तर तेवढे जर पैसे तुम्ही स्वतःकडे मेंटेन करत असाल, यू आर डुईंग गुड. 8% त्यांनी सांगितलेलं आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करतो. स्थिर वित्तीय क्षेत्र. समजा नीरव मोदी किंवा विजय माल्या यांनी बँकांकडनं लोन घेतलं आणि गैबोला नारे दिनाड पळून गेले डायरेक्ट लंडनला. आता मुद्दा हा आहे की हे बिना पैसे देता गेले ना, मग बुच्चन कोणाला लागलंय, ते इंडियन इकॉनॉमीला लागले. हे आपल्यासाठी बुडीत कर्ज आहे, नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणतात त्याला. बँकेनं या 2 कार्यकर्त्यांना दिलेलं लोन बँकेसाठी ऍसेट आहे, मालमत्ता आहे. पण आता हे दोघं कार्यकर्ते गायब झाले, डायरेक्ट लंडनला गेलेत. म्हणजे ही ऍसेट जी आहे ती नॉन परफॉर्मिंग आहे, म्हणून या ऍसेटला नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं म्हणतात. मग असे जे NPAs आपल्याकडे आलेले आहेत त्यांची हालत काय आहे? बँकांच्या बुडीत कर्जातील घट, क्रॉस NPA फायनान्शियल इयर 18 मधील शिखर पातळीपासून फायनान्शियल इयर 25 पर्यंत 2.6% घसरलाय. दॅट मीन्स गुड, आपल्याकडचे NPAs कमी होत आहेत, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स कमी होतात, ते हे बँकांसाठी चांगलं आहे. विमा क्षेत्र हे 7.7% वधारलेले आहेत. लोक आता विम्याकडे भर द्यायला लागलेले आहेत. कोरोना काळामध्ये लोकांनी वर्स्ट सिच्युएशन्स बघितल्या, त्यामुळे लोकांना कळलंय आता नाही आपल्याकडे विमा असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एकूण विमा प्रीमियम हा जवळपास 11.2 लाख कोटी इथपर्यंत गेलाय. पेन्शन क्षेत्रामध्ये देखील 16% वार्षिक वाढ आपण अनुभवतोय. एकदम इंटरेस्टिंग आहे हे सगळं, नीट लक्ष द्या. आता सगळ्यांनी हे फॅक्ट्स खूप महत्वाचे आहेत, अभ्यासासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. एक मिनिट फक्त.
गव्हर्नमेंट स्ट्रॉंग एम्फसिस ऑन फायनान्शियल इन्क्लुजन. शब्दांच्या अर्थ आधी समजून घेऊया. ज्या ज्या लोकांपर्यंत बँकिंग फॅसिलिटी पोहोचत नाहीये अशा लोकांपर्यंत बँकिंग फॅसिलिटी पोहोचवणं याला म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन. मराठीमध्ये वित्तीय समावेशन. मित्रांनो, असं फायनान्शियल इन्क्लुजन वरती आपण भर दिलेला आहे. इम्प्रूव्हमेंट इन RBI's फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स आहे, जो की आधी 53.9 होता मार्च 21 मध्ये, तो वधारून 64.2 इथपर्यंत पोहोचलेला आहे मार्च 24 मध्ये. मीन्स वी आर डुईंग गुड. चांगलं काम करतो आपण. परफॉर्मन्स ऑफ RRBs, रिजनल रुरल बँक. रिसेंटली न्यूज आहे, यांची सध्याची संख्या आहे 43, ही आता आपण कमी करतो म्हणून. तर आता या RRBsच्या 22,069 ब्रांचेस आहेत टोटल 700 डिस्ट्रिक्ट मध्ये, जिल्ह्यांमध्ये, जे की 26 स्टेट्स आणि 3 युनियन टेरिटरी कव्हर करतात. 14% शेअर आहे यांच्या ऑल ब्रांचेस मध्ये. ऑल बँक ऑल शेअर्स ऑल बँक ऑल ब्रांचेस मधला याचा शेअर 14%. मीन्स आपण खूप चांगलं काम करतो. बाकीच्या आकडे नाही आहे आपल्या कामाचे. NPA नॉन परफॉर्मिंग ऍसेट, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला म्हटलो की ते आता कमी होत होत बघा इथे सप्टेंबर 24 मध्ये ते कमी होत होत आता 2.6% वरती आलेले आहे. हा प्रवास जर आपण मार्च 21 पासून बघायला घेतला तर तो 7.6 होता. या काळामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स होते, कारण मार्च 21 म्हणजे कोरोना जाऊन 1 वर्ष झाले, कोरोनाला 1 वर्ष झालं होतं आणि दुसरी वेव्ह आलेली होती. ते कमी होत होत आपण चांगल्या कामांपर्यंत पोहोचलेलो आहोत. इम्प्रूव्हमेंट इन प्रॉफिटेबिलिटी ऑफ शेड्यूल कमर्शियल बँक. आपल्याकडल्या ज्या अनुसूचित बँक आहेत, जर रिटर्न ऑन ऍसेट, त्यांनी जे ऍसेट लावलेले आहेत त्यांच्यावरती जो त्यांना परतावा मिळतोय, तो परतावा आपल्याला इथे वधारताना दिसतोय, जो की 1.4 झालेला आहे सप्टेंबर 24 पर्यंत. नेक्स्ट, आता बघा 2 भाग असतात फायनान्शियल मार्केट. 2 भाग वित्तीय व्यवस्थेचे. मनी मार्केट, ज्याच्यामध्ये प्रमुख असतात बँक, ज्यांचा पप्पा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जे 365 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी काम करतात. दुसरं आहे कॅपिटल मार्केट, भांडवली बाजार. त्यात आपण काय केलं चला जाणून घेऊया. हा सगळा डेटा सेबी कडनं आलेला आहे, त्यामुळे अधिक महत्वाचा बनतो. या कॅपिटल मार्केटचा पप्पा हा सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भांडवल बाजार. नीट लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे. परफॉर्मन्स ऑफ कॅपिटल मार्केट. 11.1 लाख कोटी रुपये मोबिलाइज केलेले प्रायमरी मार्केटमधनं, प्राथमिक बाजारातनं एप्रिल ते डिसेंबर 2024 दरम्यान 11.1 लाख कोटी रुपये मोबिलाइज गोळा करण्यात आलेले आहेत. 5% मोर दॅन द फायनान्शियल इयर 24. 5% जास्त पैसे आलेले आहेत. कॅपिटल मार्केट ही अशी जागा आहे जी इंडस्ट्रीजला पैसा गोळा करण्यासाठी मदत करते. रिलायन्स, अदानीज, टाटाच, बिर्लाच यांना मोठ्या कंपन्या टाकायच्या असेल तर आधी त्यांना भाग भांडवल लागणार आहे. ते भाग भांडवल इथनं उभारलं जाऊ शकतं. ह्या वर्षी 5% जास्त भाग भांडवल आपण उभारू शकलो. कोणतीही कंपनी जेव्हा शेअर बाजारात तिचा शेअर पहिल्यांदा विकायला आणते तेव्हा त्याला IPO म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स. नंबर ऑफ IPOs हे वधारलेत 259 एप्रिल ते डिसेंबर 2024. महत्वाची गोष्ट ही आहे की मागच्या वर्षी 196 होते, ते आता 259 वरती गेलेले आहेत. तो 4 आणि वरती हे 59, म्हणजे जवळपास 63 IPO जास्त आलेले होते. नेक्स्ट, इंडियाज मार्केट कॅपिटलायझेशन टू GDP रेशो स्टूड
136% ॲट द एंड ऑफ डिसेंबर 2024, फार हायर दॅन हे आपण जेवढं एस्टिमेट केलेलं होतं त्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपण या कॅपिटलायझेशन करू शकलेलो आहे, जे की 136% आहे आपल्या रेशोच्या. नंबर ऑफ डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये शेअर्स विकायचे असतील, विकत घ्यायचे असतील, यासाठी डीमॅट अकाउंट लागतं. डीमटेरियलाइज अकाउंट हे अकाउंट तुम्हाला ब्रोकर बरोबर उघडावं लागतं. तर अकाउंटची संख्या जवळपास 33% वधारली आहे. 18.5 कोटी खाती ही उघडली गेलेली आहेत डिसेंबर 2024 पर्यंत. इयर ऑन इयर बेसिस बोलायचं गेलं तर हे चांगलं परफॉर्म करत आहेत. आपल्याकडची लोक आता शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसे लावायला लागलेले आहेत असं यांना म्हणायचं. नंबर ऑफ युनिक म्युच्युअल फंड यांची सुद्धा संख्या डबल झालेली आहे. लोक म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावायला लागलेले आहेत आणि ती संख्या 2.9 कोटी झालेली आहे. नाही थांबा, जी 2.9 कोटी होती फायनान्शियल इयर 21 मध्ये ती 5.6 कोटी झालेली आहे डिसेंबर 24 मध्ये. खतरनाक काम करतोय आपण. SIPचं प्रमाण सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे असं शेवटच्या पॉइंटमध्ये म्हटलं गेलेलं आहे. सो एकंदर बघता कॅपिटल मार्केटमध्ये चांगले दिवस आलेले आहेत असं आपण म्हणूया. पण आता ग्लोबल टेन्शन्समुळे झालंय काय की एवढे लोक जरी कॅपिटल मार्केटमध्ये आले तरी त्यांच्या सगळ्यांचा पोर्टफोलिओ हा निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे. बऱ्याच लोकांचा लाल लाल झालेला असेल. तुमच्यातले पण कोणी कॅपिटल मार्केटमध्ये पैसे लावले असेल तर ते पण डोकं आपटत असेल, सर नका सांगू आम्हाला सगळं लाल मध्ये गेलं. चिंता करू नका, ते ग्लोबल गोष्टींमुळे घडते. इंडियन मार्केट ऑलरेडी इन्फ्लेटेड होतच, पण ग्लोबल टेन्शन्स एवढे वाढले की ते धनकन मार्केट खाली पडलेले. करेक्शन्स चाललेले आहेत आता. कर्ज, लोन आणि ऍडव्हान्सेस याच्यामध्ये काही फरक आहे. कर्ज ही सहसा, लोन ही सहसा जास्त कालावधीसाठी असतात, लॉंग टर्म. मात्र ऍडव्हान्सेस हे शॉर्ट टर्म असतात, कमी कालावधीसाठी असतात. तर जरा इकडे नीट बघा काय म्हणतात. आपल्याकडे आत्ताच्या घडीला 6.6 लाख कोटींचे डिपॉझिट्स आहेत, वर आज आपण जवळपास 4.7 लाख कोटी रुपयाचे ऍडव्हान्सेस दिलेले आहेत, लोन वाटलेले आहेत, ज्याच्यासाठी 3 कोट अकाउंट आहेत. 3 कोट अकाउंट मध्ये 4.7 लाख कोटी रुपयांचा आपण ऑलरेडी लोन दिलेलं आहे. विचार करा अमाऊंट केवढी मोठी असेल. ज्याच्यामध्ये 2.9% शेअर्स हे ऍडव्हान्सेसचे. ऍडव्हान्सेस म्हणजे शॉर्ट टर्म लोन. 8% शेअर लोन अकाउंट्स हे सर्व बँकेचे मिळून आहेत. इट इज बिग. नेक्स्ट, आता इथे एक शब्द वापरला गेलेला आहे सरप्लस. आणि सरप्लस या शब्दाचा अर्थ आहे की आपले इम्पोर्ट्स कमी आहेत आणि आपला एक्सपोर्ट जास्त आहे, म्हणजे इंडियन इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह आहे. छान छान आहे. ह्या सगळ्या फिगर जे आहेत ते US डॉलर्स मध्ये दिलेले आहेत, बिलियन्स मध्ये. सर्व्हिस एक्सपोर्ट बघा वाढलाय, सेवा क्षेत्रात झालेला एक्सपोर्ट वाढलेला आहे. सर्व्हिस इम्पोर्ट्स पण वधारलेला आहे. पण त्यामुळे जो सरप्लस आहे तो सरप्लस देखील आपल्याकडे वधारलेला आहे. जो आधी $120 बिलियन होता तो आता $131 बिलियन आहे. याचा अर्थ सेवा क्षेत्रात आपण छान छान काम करतोय, गोड काम करतोय. नेक्स्ट, फॉरेक्स रिझर्व्ह, FX रिझर्व्ह ज्याला म्हणतात. A year of $706 billions of September 2024. हे बघा इथे आतापर्यंतचा हाय आपल्याकडे FX रिझर्व्ह. परकीय गंगाजळीचं प्रमाण आपल्याकडे सर्वात जास्त कधी होतं तर ती इथे फिगर आहे सप्टेंबर 24 मध्ये. किती आहे? 406. आता ती डिसेंबर 24 मध्ये नोंदवली गेलेली आहे $640 बिलियन. ओके, तो आपण छान परफॉर्म करतोय. सगळं FX मध्ये पण आपल्याकडे छान पैसे आहेत. महागाईवरती नियंत्रण. महागाई हा तुमचा पैसा जाळत असते, खात असते. त्यामुळे तिच्यावरती योग्य पद्धतीत नियंत्रण ठेवणं हे प्रचंड गरजेचं आहे. किरकोळ महागाई फायनान्शियल इयर 24 मध्ये 5.4% वरनं 4.9% पर्यंत घसरलेली असं ते म्हणतात. सरकारी हस्तक्षेपामुळे बफर स्टॉक बघा आता
महागाई ही प्रामुख्यानं खूप साऱ्या गोष्टींवरती अवलंबून असते, पण त्यात अन्न घटक आपण महत्वाचा मानतो, कारण तुमची अर्थव्यवस्था किती परफॉर्म करते ह्यापेक्षा जास्त महत्वाचं तुमच्या देशातले लोक जर उपाशी झोपत असतील तर ती परफॉर्मिंग इकॉनॉमी काही कामाची नाहीये. मग अन्नधान्य क्षेत्रामध्ये सरकारने छान काम केलेलं आहे. बफर स्टॉक म्हणजे अति अन्नधान्य घेऊन ठेवलेलं आहे, गरज लागली की वापरायचं. बफर स्टॉक बाजारातील मालाची वाढती किंमत, आयातीची सोय, अन्नधान्य महागाईवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. फायनान्शियल इयर 26 पर्यंत महागाई 4% जवळ आणून ठेवण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. युरोपामध्ये महागाई ही सध्या आता 3% आहे. आणि महागाई कमी होणं पण जास्त चांगलं नाहीये बरं का. तुम्ही म्हणाल महागाई होऊ दे कमी, अजून कमी पाहिजे, नाही, महागाई जास्त कमी होणं पण अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाहीये. महागाई जर कमी झाली, वस्तूंचे भाव कमी होतील, प्रॉफिटेबिलिटी कमी होईल. प्रॉफिटेबिलिटी जर कमी झालं, धंदा कसा काय चालवायचा, धंदा चालवणं अवघड होईल ना. तर आता बघा, हे फूड ग्रेन इन्फ्लेशन जे कमी झालेलं आहे, आता 2025 राज्यसेवा मुख्यसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा चार्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे की सरकारनं अन्नधान्य किंमत कमी करण्यामध्ये कोणकोणती पावलं उचलली. पहिले सिरियल्स, आपण व्हीटचा जो स्टॉक आहे त्याच्यावरती लिमिट्स लावले, गव्हाच्या स्टॉकवरती. ओपन मार्केट सेलची स्कीम आणली आपण, चालू बाजारामध्ये विका व्हीट आणि राईसला, पडून सडण्यापेक्षा तो विकलेला योग्य. सेल अंडर द भारत ब्रँड, आपण भारत ब्रँड तयार केला, त्याच्या अंतर्गत व्हीट आणि राईस यांना आपण विकतो. पल्सेस, भारत ब्रँडच्या अंतर्गत आपण चना, मूग आणि मसूर डाळला घेतो. ड्युटी फ्री इम्पोर्ट केलेला आहे आपण, कशा कशामध्ये, देशी चना, तूर, उरड, मसूर आणि येलो पील्स. आणि इम्पोजिशन ऑफ स्टॉक लिमिट, आपण स्टॉक लिमिट ठेवलेले आहेत तूर आणि देशी चण्यावरती. त्याच्यामुळे झालंय काय, किमती लिमिटमध्ये आलेल्या आहेत. व्हेजिटेबल्स, सबसिडाइज सेल ऑफ ऑनियन अँड टोमॅटो. कांदा आहे ना, याला पॉलिटिकल क्रॉप म्हटलं जात असतं. दिल्लीत शीला दीक्षित मॅडमांचं सरकार त्या बाबांना पाडलेलं आहे. आता आपण व्हेजिटेबल्सला सबसिडाइज सेल करायला लागलेलो आहे. सरकार विकत घेतं, सबसिडाइज रेटने विकतंय, जेणेकरून प्रॉब्लेमच नको यायला, महागाई नको वाढायला. शिवाय आपण कांद्याचा बफर स्टॉक पण तयार केलेला आहे की समजा असं झाला की मार्केटमध्ये कांदा येतच नाही, जेव्हा जास्त पिकलाय सरकारने त्याला बाजूला काढून ठेवलंय, जेव्हा आला नाही तेव्हा हा स्टॉक बाहेर काढ बाबा, किमती नको वाढू, गडबड नको व्हायला. नियमन शिथिल करण्यावरती आपण भर दिलेला आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 अंतर्गत नियमन कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यता वाढवण्याची आपण शिफारस केलेली आहे. जोपर्यंत लोक भारतात येऊन बिझनेस करणार नाही तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था एक चांगली परफॉर्मिंग अर्थव्यवस्था बनणार नाही. मग लोकांनी आपल्याकडे, उद्योगांकडे वळावं, बाहेरच्यांनी पण आपल्याकडे येऊन उद्योग करावे, यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचलतो. याच्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 हा एक प्रोग्राम आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि चीनची स्पर्धात्मकता लक्षात घेता अंतर्गत विकासावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पण आपला स्वतःचा जेवढा विकास करू शकू त्याच्यानं आपला फायदा होणार आहे. यात एक महत्वाचं आहे ते म्हणजे गिग वर्कफोर्स. एक उदाहरण घेऊयात आपण, गिग म्हणजे काय आणि गिग इकॉनॉमी म्हणजे काय. आता समजा की महिंद्रा अँड महिंद्राला टेस्ला सारखी कार बनवायची, पण त्यासाठी एन्कोडिंग करून, एआयचा वापर करून ती कार बनवायला अमेरिकेतल्या एखाद्या माणसाला घेऊन येणं आणि त्याला मोठी सॅलरी देणं पॉसिबल नाहीये. मग महिंद्रा अँड महिंद्रा त्याला काय म्हणाले, काम कर, तू थांब तिथंच, तू काय कर, आम्हाला दिवसाचा 1 तास दे, तुझ्या 1 तासाचे पैसे किती ते सांग, आम्ही तुला पे करतो, फुल टाइम आमच्याकडे येऊ नको, हे 1 तासाचे पैसे घे आणि तू आम्हाला गाईड कर. आता महिंद्राने जी 6E नावाची नवीन कार आणलेली आहे ना, 6E, जाऊन चेक करा,
टेस्लाचं कंबर्ड मोडलंय, टेस्लाचा जसा ट्रक आहे तशी आणलेली आहे. मग अशी लोक ज्यांना फुल टाइम कामाला नाही ठेवलेलं आहे, त्यांना ठेवलंय पार्टच टाइम, पण त्यांना काय सांगितलं गेलेलं आहे, हे काम लागलं तू करून दे. गिग इकॉनॉमी, अशी गिग इकॉनॉमी वाढणार आहे आणि ती 2.35 कोटी पर्यंत जाणार आहेत 2029-30 पर्यंत. चांगलं आहे आपल्यासाठी, वर्कफोर्स इतर पद्धतीत तयार होतील. ठीक आहे. नेक्स्ट, तर आता ते इज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 आपण जे म्हटलो त्याच्याद्वारा आता आपण काय काय करतोय, रिड्यूसिंग कंप्लायन्स बर्डन. कसं आहे, एखादा माणूस बिझनेस करतोय, तुम्ही त्याला म्हणाल हे कागद दे, ते कागद दे, ते कागद, तो म्हणाले यार मला नाही करायचं तुमच्याकडे व्यापार, मी चाललो. मग त्याला जरा कंप्लायन्स साठी बर्डन नाही टाकायचं, ते कमी करायचं. स्ट्रीमलाईन सिस्टम प्रोसेस अँड इन्फॉर्मेशन इलिमिनेशन द. आता कसं आहे, एखादी गोष्ट जर क्लॅरिफाय करायची असेल तर एक सिस्टम आखून द्यायची की हे अशा अशा पद्धतीत बाबा तुला हे असं असं करावं लागेल, ही माणसं घेऊन ते करून दे. स्ट्रीमलाईन केलेली आपण सिस्टम. नेक्स्ट, डिजिटलाइज सिस्टम आपण इंट्रोड्यूस केलेली. आधी जर समजा तुम्हाला शॉपॅक घ्यायचा असेल तर दरबदर भटकणं पडत होता, तसं नाही. आता एक वेबसाईट उघडून दिली आहे, तिथं अर्ज करा, अर्जाची छाननी होईल, भेटून जाईल. कुठे येत बसू नका, घरच्या घरी काम होईल. प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह, जर तुम्ही चांगले क्लस्टर्स उभारलेले आहेत, चांगले उद्योग उभारले आहेत, सरकार तुम्हाला इन्सेंटिव्ह देईल की बाबा रे चल तू हे काम चांगलं करतोय ना, आमच्याकडनं तुला हे, आमच्याकडनं तुला हे. जसं उदाहरणार्थ आपण भारतामध्ये SEZच्या गोष्टीत बघितलं, जर तुम्ही SEZ उभारणार असाल तर तुम्हाला कॉर्पोरेशन टॅक्स, पाणी आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सूट भेटते, अगदी लेबर लॉस सुद्धा. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर सरकार तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस 2.0. नेक्स्ट, मग आता टू बी परस्यूड इन 2.0, लिबरलाइज स्टँडर्ड्स अँड कंट्रोल. आपण स्टँडर्ड्स आणि कंट्रोलला जरा लिबरलाइज करूया, सोडून देऊया. सरकारनं नुसत्या गोष्टी पकडून ठेवल्या नाही जाणार, लिबरलाइज करायचं. सेट लीगल सेफगार्ड्स फॉर एन्फोर्समेंट एन्शुरिंग द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वाया हिरार्की ऑफ सेफगार्ड्स. सरकारनं सेफगार्ड्स आणि एन्फोर्समेंट टाकून द्यावे की हे झालं तर हे झालं तर हे करा, काय प्रॉब्लेम नाहीये. मग ते जोडून ठेवू नका, कंपन्यांना काम करणं अनइझी होईल. रिड्यूस टॅरिफ अँड फीज, रिड्युसिंग रिमूव्हिंग द फीज टॅरिफ्स पेड टू द गव्हर्नमेंट फॉर युटिलिटीज. उद्योग जे आहेत, जे सरकारकडनं मदत घेतात त्याच्या बदल्यात उद्योगांना सरकारला पैसे, व्यापार करण्यावरती लागणारा टॅक्स, तो म्हणजे टॅरिफ पे करायचे आहेत, ते तुम्ही जरा कमी करा. सो दॅट प्रॉफिटेबिलिटी वाढेल. प्रॉफिटेबिलिटी वाढली की जिंगाला आला, त्यांना तर प्रॉफिटसाठी, पैशांसाठीच येतात ना ती मंडळी आपल्याकडे. यूज रिस्क बेस रेग्युलेशन्स, असे नॉर्म्स आणा की जे रिस्क बेस असतील. तर जितका रिस्क जास्त ऑफकोर्स मग त्याच्यातले नॉर्म सुद्धा तुम्ही जास्त ठेवायला हवे. जर ज्याच्या इंडस्ट्रीजमध्ये रिस्क कमी आहेत तुम्ही त्याच्यावरचे नॉर्म सुद्धा शिथिल करायला हवे. नेक्स्ट, विदेशी व्यापार आणि गुंतवणुकीत झालेली वाढ. फायनान्शियल इयर 24च्या पहिल्या 8 महिन्यात 47.2 अब्ज डॉलर्स वरनं फायनान्शियल इयर 25 मध्ये 55.6 अब्ज डॉलर्स. FDI प्रवाहात 17.9% वाढ आपल्याला झालेली दिसते. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे FDI आलेला आहे. हा आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. FDI येत असतो तेव्हा टेक्नॉलॉजी आणतो, पैसा आणतो, फायदा होतो आपल्याला लॉंग रन मध्ये. निर्यातीत 6% वाढ झालेली. बाह्य कर्ज स्थिर राहिलेले GDPच्या प्रमाणामध्ये ते 19.4% आहे. ऑफकोर्स हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे, याच्यापासून पर्याय नाही. कर्ज आपल्याला घ्यावंच लागणार आहे, आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत. औद्योगिक विकासात वीज आणि बांधकाम क्षेत्राचं योगदान. फायनान्शियल इयर 25 मध्ये औद्योगिक क्षेत्र हे 6.2%, क्षेत्रातली वाढ 6.2% झालेली आहे. फायनान्शियल इयर 25 मध्ये तयार स्टीलच्या उत्पादनात 4.6% वाढ झालेली आहे. कोणतंही तुम्ही इंडस्ट्रीज घ्या त्याच्यामध्ये स्टील हे लागणारी गोष्ट आहे. टाटा त्याच्यामुळेच या उद्योगामध्ये पडलेले होते. जर आपल्याला उद्योगात यशस्वी व्हायचं असेल, स्टील आपल्या हातात पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो.
24 मध्ये ऑटोमोबाईलची विक्री 12.5% वाढलेली आहे. फायनान्शियल इयर 15 ते 24 पर्यंत इलेक्ट्रॉनिक उत्पादनं ही 17.5% इतकी वाढली आहे. आता एक जर आपण बघायला गेलो तर स्टीलचं जे कन्झम्पशन आहे, प्रोडक्शन आणि कन्झम्पशन, याच्यात आपल्याला झालेली वाढ इथे दिसून येईल. नेक्स्ट, ग्रोथ इन टेक्सटाईल एक्सपोर्ट. तुम्हाला ते दिसू शकते. टेक्सटाईल एक्सपोर्ट मध्ये सुद्धा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोघांमध्ये इम्पोर्ट तर इथे तुम्हाला जरा स्टेबल राहिलेला दिसेल, पण आपला जो एक्सपोर्ट आहे तो वधारलाय. इन्क्रीज इन मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, हे आपल्याला मोमेंटम वाढताना इथे दिसतंय. इंटरेस्टिंग पार्ट हा आहे, बँकांकडनं घेतलेलं क्रेडिट आणि सावकारांसारख्या लोकांकडनं घेतलेलं क्रेडिट. हे बघा, शेअर ऑफ इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणजे बँकांसारख्या लोकांकडनं घेतलेलं क्रेडिट, याला जी अशी डॉटेड लाईन आहे. नेक्स्ट, शेअर ऑफ नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजे सावकार, इन्स्टिट्यूशनल नाही आहेत असले मंडळी, ते आपल्याला डिक्लाइन झालेलं इथे दिसून येईल. म्हणजे भारतामध्ये जे सावकारांकडनं घेणारा लोन आहे ते 90% जवळपास होता, असं गोरवाला स्वतः म्हणालेले होते. याच्यावरती पण प्रश्न एमपीएससीचा. आता 25% वरती आलेला आहे. हे पूर्ण कमी नाही होऊ शकत आहे, कारण आजही आपल्याकडे एक असा वर्ग आहे की ज्याच्याकडे कागदपत्र नाही पण लोनची गरज आहे. देतात त्यांना देणारे लोक. नेक्स्ट, ग्रोथ इन अ क्रेडिट फ्लो ऑफ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. फायनान्शियल इयर 15 मध्ये ते प्रमाण 3.47 लाख कोट होतं, जे वाढून आता 14.4 लाख कोट रुपयांपर्यंत गेलेलं आहे. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स, छोटे आणि सीमांत शेतकरी, मोठ्या प्रमाणात आपण त्यांना पैसे देतोय. ते बरोबर आहे, त्यांना पैसे दिल्यानं भारताचा फायदाच होणार आहे, नो डाऊट. नेक्स्ट, इन्क्रीज द एरिया अंडर द मायक्रो इरिगेशन. मायक्रो इरिगेशन मधला एरिया सुद्धा आपल्याकडे वाढलेला आहे बघा. 1000 हेक्टर, 8000 हेक्टर्स मध्ये आपण मायक्रो इरिगेशन पोहोचवू शकलेलो आहे. दिस इज व्हेरी गुड. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पाणी हवं असतं आणि अशा प्रकारे लोनची फॅसिलिटी हवी असते. जर ती त्याला भेटली तर तो जमिनीतनं सोनं पिकवू शकतोय, हे मात्र तितकंच खरं आहे. नेक्स्ट, प्रमोटिंग सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल मेजर्स. मग आता शाश्वत शेती करण्यासाठी आपण पहिली योजना आणली, परंपरागत कृषी विकास योजना. मी सजेस्ट करेल की या आता मी जसं सांगतोय तसं या योजनांची नावं लिहिणे, त्यांची स्टार्टिंग डेट, त्यांच्यात झालेलं काम, कुठं इंट्रोड्यूस झाली, प्लेस काय होतं हे तुम्ही काढा, गरजेचं आहे. मी पण, जर तुम्ही सांगाल की सर ह्या स्कीम्स पण कव्हर करा आणि इथपर्यंत बघत असाल आणि तुम्हाला हव्या असतील या स्कीम्स, तर नक्की खाली ते पण टाका की सर या स्कीम्स पण कव्हर करा. आपण त्या स्कीम्स वरती पण वेगळ्यानं सेशन्स घेऊया. दुसरं, सॉइल हेल्थ कार्ड. मोदी साहेबांनी स्कीम आणलेली होती की तुझी बाबा रे सॉइल कशी आहे त्याच्यानुसार तिची हेल्थ निवड बघ आणि त्याच्यानुसार पीक घे. पर ड्रॉप मोर क्रॉप. नॅशनल बांबू मिशन, फायद्याचं आहे आपल्याला. मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट इन नॉर्थ ईस्ट रिजन. नॉर्थ ईस्ट रिजन साठी ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन कशी तयार करायची याच्यासाठीचं हे मिशन आहे. 5 महत्वाचे आहेत, तुम्ही काढून घ्या. तुम्हाला हवा असेल याच्यावरती की सर 17 हवं आहे आम्हाला, तर खाली नक्की नोंदवा, आपण घेऊया ते 17. नेक्स्ट, एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट, लई महत्वाचं. आज जर माणसाच्या पुढे सगळ्यात महत्वाचा कोणता प्रॉब्लेम असेल तर तो एन्व्हायरमेंटचा आहे मित्रांनो. जापानवरती हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये अणुबॉम्ब पडले, जापान त्यातनं रिकव्हर झाला. पण आज जे क्लायमेट ज्याचा सत्यानाश आपण करतो ते परत तसंच करण्यासाठी खूप वर्ष लागतील आणि ह्याचा इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती आहे. तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे नीट बघा. इथे एक शब्द असणार आहे, न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल, NCGQ. हे जागतिक हवामान वित्त लक्ष्याचा संदर्भ देतं. क्योटो प्रोटोकॉल संपला, त्याची जागा घेणारा पॅरिस प्रोटोकॉल आला, पॅरिसचा करार. पॅरिस कराराअंतर्गत जे विकसित देश आहे, अमेरिकेसारखे देश,
त्यांनी प्रतिवर्ष $100 अब्ज वचनबद्धतेची जागा घेतील. त्यांनी ते $100 अब्ज बाजूला टाकायचे आणि एन्व्हायरमेंट सुधारायचं. ही नवीन उद्दिष्ट 2025 पासून प्रतिवर्ष किमान $300 अब्ज असे निर्धारित केलेले आहेत. नंतर वाढवून 25 ला $300 अब्ज वरती नेलेलं आहे. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिटिगेशन, ॲडॅप्टेशन, रेझिलियन्स बिल्डिंग एफर्ट्स घ्यायला हे पैसे वापरले जाते. तुम्ही म्हणाल एन्व्हायरमेंट सुधारवा, तर मला कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी करावं लागेल. कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी करावं लागेल म्हणजे मला माझ्या इंडस्ट्रीज थांबाव्या लागतील. कसं काय करायचं मी? जर मला 2047 ला विकसित देश व्हायचंय, भारताच्या स्वातंत्र्याला 2047 ला 100 वर्ष पूर्ण होतात. त्या वर्षी मोदी साहेबांनी ठरवलं की आपल्याला विकसित देश व्हायचं, इमिशन कमी करून नाही चालणार आहे. मग पॅरलली आपल्याला गोष्टी उभ्या करायच्या. तर इंडस्ट्रियलायझेशन आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये साठालोट नाही होऊ शकत आहे. ते टोकाची भांडण आहेत. 36चा आकडा आहे. एक सुधारवायला गेलं तर दुसरं पडणार आहे, दुसरं सुधारवायला गेलं तर पहिलं पडणार आहे. ते नाही सोबत सोबत जाऊ शकत आहे. मग डेव्हलप्ड राष्ट्र जे मोठ्या प्रमाणात इमिशन्स करतात त्यांनी डेव्हलपिंग राष्ट्रांना मदत करायची. त्यासाठी उभारलेला फंड. हाय इकॉनॉमिक ग्रोथ टू बी अचीव्ड द स्टेटस ऑफ डेव्हलप्ड कंट्री बाय 2047. भारताला विकसित राष्ट्र व्हायचंय 2047 पर्यंत. पण त्यासोबत विसरता कामा नये की बिकम नेट झिरो बाय 2070. 2070 पर्यंत कार्बन इमिशन मध्ये शून्य करायचं आपल्याला. त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील. इंटरनॅशनल सपोर्ट ऑन फायनान्स अँड टेक्नॉलॉजी इज हायली इनॲडिक्वेट. इंटरनॅशनल सपोर्ट ऑन फायनान्स अँड टेक्नॉलॉजी इज हायली इनॲडिक्वेट. तर बघा, नेट झिरो इमिशन साठी आपल्याला पुढे जायचंय, पैसा लागेल. तुम्ही म्हणाल घरावरती सोलार पंप लावा. सोलार लावा. आपण ते 3 केवीचा सेट जो की इसेन्शियल आहे तो लावण्यासाठी खर्च हा 2-3 लाखाचा आहे. तो कोण देणार? एका घराचा म्हणतोय मी. कोण देणार? अशा फायनान्शियल सर्व्हिसेस आणि टेक्नॉलॉजी इनॲडिक्वेट आहेत, कमी आहेत त्या. इंडिया मीट्स इट्स रिक्वायरमेंट्स लार्जली फ्रॉम इट्स ओन बजेटरी सोर्सेस. भारत हे सगळं करण्यासाठी स्वतःचे जे बजेटरी सोर्स आहे त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे. ए स्मॉल NCQG ऑफ $300 बिलियन हॅज बीन सेट. याच्यासाठी आपण $300 बिलियन एक फंड जो आहे तो तयार करतोय. फॉलो ए लो कार्बन डेव्हलपमेंट पाथ व्हाईल एन्शुरिंग द जॉब क्रिएशन. आपल्याला कार्बन पण कमी करायचंय पण जॉब्स पण तयार करायचे आहेत. अँड अफोर्डेबल एनर्जी सिक्युरिटी फॉर ऑल. सर्वांच्या घरी वीज पण पोहोचली पाहिजे. गिवन द लिमिटेशन ऑफ रिन्युएबल एनर्जी. आता याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचा जो मुद्दा आहे तो आपल्या हातात आहेत पण त्याला लिमिटेशन्स पण भरपूर आहेत रे. बीडमध्ये आपण बघतो की ज्या कंपन्या रिन्युएबल एनर्जीसाठी आलेल्या आहेत, अजितदादांनी तर आज डायरेक्ट धमकीच दिलेली की तुम्ही जर कंपन्यांकडनं हप्ते मागाल तर तुमच्यावरती मकोकच लावून टाकू आम्ही. फक्त हप्ते मागायला जाच तुम्ही, तुम्हाला दाखवतोच. आता तुम्ही विचार करा, कंपन्यांना सुद्धा तिथे ईज ऑफ डुईंग आहे का? नाहीये काम करण्याचं स्वातंत्र्य. तर ते आता हे सगळं करण्यासाठी सोर्सेस लिमिटेड आहेत रे आपल्याकडे. नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन NDC. परत एकदा पॅरिस करारामध्ये राष्ट्रांनीच ठरवायचं की आपण किती पैसे टाकायचे. NDC ठरवण्यात आले. पॅरिस कराराअंतर्गत प्रत्येक देश आपला NDC सादर करतो, ज्यामध्ये हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढवणे यांसह हवामान कृती योजनेचं रूपरेषा दिलेली आहे. भारताच्या अद्ययावत NDC मध्ये 2030 पर्यंत स्थापित वीज क्षमतेच्या निर्मितीच्या 50% गैर जीवाश्म इंधन म्हणजे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी पर्यंत आपल्याला जायचंय 2030 पर्यंत.
इंटरेस्टिंग पार्ट इथे बघा, ह्या इकॉनॉमिक सर्वेनुसार रिन्युएबल एनर्जी अगेन्स्ट द अपडेटेड NDC target of 50% by 2030, install capacity generation capacity from non-fossil sources reached to 46.8% as on 30th of November 2024. आपल्याला हे टार्गेट अचीव करायचंय, पण त्यात आपण 46.8% हे 30 नोव्हेंबर 2024 लाच गाठले. चांगलं काम करतो आपण. नेक्स्ट, आता हे बघा, भारताला जी एनर्जी मिळते आणि त्याचे विविध सोर्सेस इथे दिलेले आहेत. एकट्या कोलमधनं आपण 46.20 घेतो. हे प्रमाण हे आधी खूप होतं, ते आता कमी केलेलं आहे. गॅसेस मधनं आपण 5.40 घेतोय. लिग्नाइट मधनं इथे हे बघा, इथे ते आपण 1.40 घेतोय. डिझेल मधनं इथनं 0.1% घेतो. सोलार मधनं 20.6, विंड मधनं, ह्याच्यात सोलार सगळ्यात जास्त आहे बरं का. विंड मध्ये 10.50, हायड्रो मध्ये 10.30, अदर रिन्युएबल आणि अदर सोर्सेस मधनं 3.5 इतकं आहे ते. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट लाईफ, हार्नेसिंग द पॉवर ऑफ कलेक्टिव्ह ऍक्शन्स फॉर एन्व्हायरमेंट. जर पर्यावरण सुधारायचं असेल तर तुम्हाला आणि मला सोबत पावलं उचलावी लागतील. एकटं सरकार सगळं काही नाही करू शकत आहे. सरकार म्हणतंय इमिशन शून्य करा, तुम्ही सकाळी पाण्याला बंब पेटवत असाल तर अवघड आहे ना. पॉवर ऑफ कलेक्टिव्ह ऍक्शन, काय काय ऍक्शन घ्यायचे बघा. लाईफस्टाईल चेंज बाय 13% ऑफ ग्लोबल पॉप्युलेशन कॅन रिड्यूस कार्बन इमिशन बाय 20%. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज कराल तर कार्बन इमिशन जे ते 20% कमी होऊ शकते. फिनिशिंग द फूड ऑन प्लेट कॅन अवॉइड. जर तुमच्या ताटात जे अन्न वाढलेलं आहे ते तुम्ही पूर्ण खाल तर 90 किलो अॅन्युअल फूड वेस्ट पर पर्सन जे ते कमी होऊ शकते. कारपूल हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे हा व्हिडिओ असल्या असा कट करा आणि जरा ज्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल पोहोचवून द्या. रिसेंटली कार पुलिंगचे जेवढे ऍप आहेत तेवढे सरकारनं बंद करून टाकले. समजा एक उदाहरण घेऊया, बंद करून टाकले म्हणजे लिमिटेशन्स आणले, बंद नाही केले. ऍप चालू आहेत, पण आता आरटीओनं सांगितलं की ब्लाब्ला नावाचा एक ऍप आहे. समजा माझ्याकडे कार आहे, मी पुण्याहून मुंबईला चाललेलो आहे, मी एकटाच आहे, माझं काहीतरी काम आहे ते करण्यासाठी मी एकटा चाललो. बाकी कार आहे माझ्याकडे पण 3 शीट रिकाम आहे, मी घेऊन जाऊ शकतो लोकांना सोबत. मी त्या ब्लाब्लावरती टाकलं, पुण्याला इथं इथं भेटा, मुंबईला मी इथं इथं चाललोय, तुम्हाला सोडतो, जाताना पैसे द्या. चुकीचं तर ह्याच्यात काही नाही आहे. पण आता आरटीओने सांगितलं की हा असलं कराल तुम्ही, तुम्हाला आम्ही धरणार आणि मग तुमच्यावरती कार्यवाही केली जाणार. पण आता हे भारत सरकारचा इकॉनॉमिक सर्वे तो सांगतोय की जर तुम्ही कार पुलिंग कराल तर 7,80,000 राईड्स पर डे या माध्यमातून 380 मिलियन लिटर फ्युएल तुम्ही वाचवू शकाल. तर माझा प्रश्न आहे की तुम्ही म्हणतात करायचं नाही आणि हे म्हणतात केलं तर एन्व्हायरमेंटला फायदा आहे, मग कोणाचं ऐकायचं आम्ही? लय अवघड आहे. एक सांगा, एक पॉलिसी क्लिअर करा किंवा मग त्या ऍपला तुम्ही सुरक्षित करा. किंवा तू असं असं करतोय, ह्याच्यातनं तुला हे असं 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 असेल, इतर लोकांनी सुद्धा त्यांची आयडेंटिटी टाकायची. म्हणजे गडबड आहे ती सॉल्व्ह करा ना. बंद करण्यात का पॉइंट आहे? बंद केल्यानं एन्व्हायरमेंटचा लॉस होणार आहे. नेक्स्ट, रिसायकलिंग 1 ton of newspaper can avoid 25,000 liters of waste of वॉटर वेस्टेज. रिसायकलिंग कराल तर वॉटर वेस्टेज मोठ्या प्रमाणामध्ये वाचणार आहे. हे लाईफस्टाईल चेंजेस एन्व्हायरमेंट वाचवायला मदत करतील. इम्प्रूव्हिंग द बेसिक फॅसिलिटीज इन स्कूल. गर्ल्स टॉयलेट वाढवलेले आहेत, बॉईज टॉयलेट्स वाढवलेले आहेत, हँड वॉश फॅसिलिटी वाढवलेल्या आहेत, लायब्ररी रीडिंग रूम वाढवलेले आहेत, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन्स वाढवलेले आहेत. हे म्हणतात खरंय, पण रिसेंटली मी 2-3 शाळांना व्हिजिट केली, तिथले कंडिशन्स वाईट आहे अजून, एस्पेशली टॉयलेट्सच्या. नेक्स्ट, पॉवरिंग द रुरल इकॉनॉमी.
ग्रामीण अर्थव्यवस्थे म्हणजे इंजेक्शन लावण्यासाठी इथून सुरुवात करतोय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अटलजींच्या काळामध्ये आलेली होती. 7,70,983 किलोमीटरचे रस्ते तयार झालेले आहेत. जरा पाणी पितो. तर तुम्ही जर सेशन लाईक केलं नसेल तर करून टाका रे. फर्स्ट, सेकंड, या ज्या योजना मी तुम्हाला सांगतोय त्याच्या जरा डेट आणि प्लेस हे सगळं जरा पटापटा काढून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, मगाशी आपण अर्बन बघितली होती, ही ग्रामीण आहे. 2.69 कोट घरं तयार झालेली आहेत. जल जीवन मिशन 12.2 कोट घरांना आतापर्यंत नळानं पाणी पोहोचवलेलं आहे. सांसदजी आदर्श ग्राम योजना, या योजनेवर जसं तसं प्रश्न आलेला आहे, कोणाच्या बड्डेला इंट्रोड्यूस केलेली होती म्हणून. सांजी 3,361 ग्रामपंचायतींना मेंबर ऑफ पार्लमेंटची मदत मिळालेली आहे. नॅशनल हेल्थ मिशन रूरल 1,65,000 हजार सब सेंटर्स तयार झालेले आहेत. 25.4 हजार प्रायमरी हेल्थ केअर सेंटर तयार झालेले आहेत. 5.5 हजार कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर्स तयार झालेले आहेत. मिशन अमृत सरोवर या अंतर्गत आपण 68,843 नवीन पॉइंट्स तयार केलेले आहेत, तळे तयार केलेले आहेत. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत भारतात 11.8 कोटी टॉयलेट तयार झालेले आहेत. 2.51 लाख कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स तयार केलेले आहेत, जेणेकरून लोकांनी उघड्यांवरती आगंदारी नको करायला. ओपन डेफिकेशन फ्री इंडियासाठीचं हे महत्वाचं मिशन 2 ऑक्टोबर 2014 चालू झालेलं होतं. मोदीजी आल्यानंतरचा त्यांचा पहिला फ्लॅगशिप कार्यक्रम. हेल्थ फॉर ऑल, अफोर्डेबल मेडिसिन्स अँड इम्युनेशन, लसीकरण केंद्र. 14,000 जनऔषधी केंद्र आपण उघडलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आता ड्रग्ज जे आहेत ते कमी किमतीमध्ये मिळू शकतील, औषधं कमी किमतीत मिळू शकतील. आपण ठरवलंय की फुल इम्युनायझेशन कव्हर करायचं आहे 23-24 मध्ये. त्याचा आकडा 93.5 वरती गेलेला आहे. नेक्स्ट, इन्शुरिंग हेल्थ अँड बिल्डिंग द केअर. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 36.36 कोटी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. 1,75,560 आयुष्यमान आरोग्य मंडीज ऑपरेशनलाइज झालेले आहेत. आभा आयडी तयार झालेले आहेत किती, ते जवळपास 72.81 कोटी. युविन पोर्टल म्हणजे की लहान बाळांच्या लसीकरणासाठी आहे, त्याच्यात 1.7 करोड प्रेग्नेंट वुमेन, 5.4 करोड चिल्ड्रन, 26.4 करोड वॅक्सिनेशनचे डोसेस आतापर्यंत मॉनिटर झालेले आहेत. ई संजीवनीद्वारा 31.19 कोटी पेशंट्सला मदत करायला सरकारनं मदत पोहोचवलेली आहे. तो हे सगळे बेस्ट कामं सरकारद्वारा करण्यात आलेली आहेत. उद्या 1 फेब्रुवारी आहे, उद्या बजेट येईल. बजेटवरती पण माझं सेशन होतंय. त्यातले खूप सारे असे पॉइंट्स असणार आहेत जे की तुम्हाला नाही कळाले आहेत किंवा तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी मदत हवी असेल, खाली टाका. याच्यावरती क्वेश्चनचं सेशन घ्यायचं का, नक्की मला कळवा. याच्यातल्या स्कीम्सवरचं सेशन घ्यायचं का, नक्की मला कळवा, सो दॅट मी हे सेशन्स घेऊ शकेन. तुम्ही कळवा, आपण नक्कीच घेऊया. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं ते खाली सांगायला विसरू नका. नवीन इनिशिएटिव्ह आहे. ते रात्रीचे 10-10:15 वाजलेत, माझे दुपारचे सेशन संपले. ते कामाला लागलो होतो आणि दुपारपासून आणि तेव्हापासून बनवत हे सेशन रात्रीपर्यंत मी रेकॉर्ड करू शकलो. जवळपास हे तासाभराचं सेशन रेकॉर्ड झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला ज्या मला महत्वाच्या वाटतात. अजूनही याच्यातल्या इकॉनॉमिक सर्व्हे मधल्या खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी असू शकतात, नो डाऊट. त्या आपण कव्हर करूयात पुढल्या येणाऱ्या सेशन्समध्ये. तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढल्या सेशनला. जय हिंद, जय महाराष्ट्र.